म्हणजे जी तुम्ही या दैसरमध्ये आहे, तुमचा विरोध सध्या मनसेकडून सुरू आहे, काय त्यांना सांगणार काय तुम्ही आज दैसरमध्ये रिक्षा चालकांना संवाद साधण्यासाठी आला होता, पण तो तुमच्या समोर मनसेचा विरोध सुरू आहे, तुमच्या भूमिकेचा विरोध करतात. नाही, आमचे पक्षाची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झाला पाहिजे. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट बाबा जरा थांबा. नाही मी आता असं जाणार ना परत ते सांगणार की आता पळाला. त्यांना तुम्ही डिस्पर्स करा, मी निघतो. हा, त्यांना तुम्ही डिस्पर्स करा, मी निघतो. आता मी असं जाणार ना ते सांगणार की ते पळाला. असं करू नका तुम्ही. त्यांना पाठवा बाहेर. हे काय चाललेले आहे असं काय सांगू नका ना. आम्ही शांतपणे आमचं काम करतो, आम्हाला करू द्या. काय पोलीस पण जोर जबरदस्ती करायला लागल्या तुमच्याकडे? असं आहे, महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिला पाहिजे. आमची पक्षाची अशी भूमिका आहे, माझी पण भूमिका आहे, आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची पण भूमिका आहे. आणि याच आधारावर आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी असा एक GR आला की प्रत्येक ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठीमध्ये संवाद केला पाहिजे. हा एकदम चांगला निर्णय आहे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक याच्याकडून माझा असा एक अपेक्षा आहे की तुम्ही मराठीत बोला, नाही तर शिका. आता जोपर्यंत ते शिकत नाही मराठी तोपर्यंत यांच्या विरोधात कुठल्या प्रकारची कारवाई नाही झाली पाहिजे. ते वातावरण तापलं आहे, समोर मनसेचे लोक तुमच्या विरोधात. वातावरण कशाला तापलं आहे? आमचा मुद्दा पण मराठी, तुमचा मुद्दा पण मराठी, आम्ही पण मराठी भाषाच्या पक्षमध्ये, तुम्ही पण मराठी भाषाच्या पक्षमध्ये. आता वाद काय आहे? वाद एवढाच आहे की मी सांगतो की सक्ती करू नका, याच्यावर पुनर्विचार करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.